हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्डमधील आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. आज खूप दिवसांनंतर व्लॉगची सुरुवात अशी सकाळी केलेली आहे. मोस्टली मी रेग्युलर असं सकाळचा व्हिडिओ टाकायचे, पण खूप दिवस टाकलाच नव्हता. तर येस, सकाळी सकाळी ह्या वातावरणामध्ये खूप फ्रेश वाटतं. आणि क्रिशा त्रिशा तर झोपलेल्या आहेत, कारण सगळ्यांनाच तुम्हाला माहिती आहे त्यांना लागलेली आहे उन्हाळ्याची सुट्टी. तर भेटूया आपण थोड्याच वेळामध्ये. बाबा काय म्हणतात ते? रामकृष्ण हरी माऊली. पुढं दिसलं का त्याचं चालत खडी साखर बाबांनी लय सवय लागली त्याच्यामुळे ते कमीत कमी माझ्याबरोबर तिकडे मला बघितलं का इकडे पळायची. तर हे आहेत क्रिशा त्रिशाचे आजोबा, चुलत आजोबा बोलू शकता तुम्ही, जे की क्रिशा त्रिशाला रोज सकाळी भेटल्यानंतर अशा प्रकारे खडी साखर देतात. पण 2 दिवस झाले त्या त्यांना दिसल्याच नाही, त्याच्यामुळे ते स्वतः आज घरी आले होते त्या दोघींना भेटण्यासाठी. आता तुम्हाला सुट्टी लागली ना, रिझल्ट कधी? 2 दिवसांनी म्हणायचं. गुरुवारी रिझल्ट आजच होता. हो म्हणायचं या का तू घेऊन येशील तिकडे? त्रिशू बाबा काय बोलतात? इकडे ये त्रिशा. आसपास सुट्टी पेढे वाटणार ना तुम्ही? आतमधून इकडे बाबा काय बोलतात ते? तुम्ही पेढे वाटणार ना? देणार बाबांना म्हणायचं तुम्हाला. मला पेढे द्यायला येणार तिकडे का मी इकडे येऊ? बर, नक्की येणार. संध्याकाळची वेळेस येणार बरं का. पण ओके, बाय बाय करा बाबांना. तुझं नाव काय? आज येतो अर्णव. मला ऐकायला जास्त येतं ना. मोठ्यांनी सांग मला. काय तुझं नाव? पूर्ण नाव सांग. पूर्ण सांग ना. अर्णव महेश बोर. शाळेत नाही जात अजून ना? बघ आमच्या बघ आज कोणा गेलं सुट्टीला मामाच्या इकडे आले, बाबांना म्हणायचं. अजून रिझल्ट नाही मिळाला, लगेच गेला थर्डला. काय लागले ना त्यांची? सीबीएसई बोर्डला आहे ना त्यांची. किती टक्के मार्क सांग ना. 76 म्हणजे किती? 57 का 57? प्रेरणा ताईचा. बाय बाय करा बाबांना. A few hours later. ती छान दिसते तुला. बघू ती कशी दिसते. इकडे नीट दाखव ना. ही छान दिसते, राहू दे ना. छान दिसते बाळा. कुठे ग? मीच ठेवते ग. मीच ठेवते. देख ना, मी लावते. येते का तुला? तू का लावते पण? मला आवडते टिकली सगळी. बघू, मला तर बघू दे. अरे वाईनी पण लावली आहे का? बघू इकडे बघ. इकडे त्रिशू. ब्ल्यू ब्ल्यू सेम. अरे वाव, बघू तर व्यवस्थित दिसलं नाही मला. तर दीदी इकडे ये जरा. नको, ही छान दिसते ना. दीदी 2 मिनिटं इथेच थांब दोघी. दीदी इकडे ये जरा. तर फायनली ना क्रिशा त्रिशाला लागलेली आहे सुट्टी. उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे मला. क्रिशा त्रिशाला. अरे आता हे ना 2 महिने काही टेन्शन नाही. ह्या असं रोज होणार आहे आमच्या घरी. त्रिशा तुझी कुठे? मग दरवेळी घेतली ना तिने. असं करतात का? तर आता 2 महिने आम्हाला सुट्टी लागली आहे आणि आता हे रोज असंच होणार आहे. 2 महिने क्रिशा त्रिशाला बिझी ठेवणं जरा मुश्किल काम झालंय माझ्यासाठी. आता अर्णव दादा आहे आमच्याकडे अजून 2-3 दिवस, म्हणून काही नाही. अर्णव गेला की मग आता क्रिशा त्रिशाचं पण. मुंबईला कधी जायचं? गाडी तर आहे ना. जायचंय 2-3 दिवसानंतर. अजून पॅकिंग करायचंय ना आपल्याला. सॉरी, पॅकिंग माताच करून ठेव. केलना ले. कधी? आपल्याला सगळे कपडे वगैरे नीट ठेवायचे ना. तू का मला त्रास देते ग? का सुट्टी लागते शाळांना? मला समजत नाही बाबा. स्कूलवाल्यांनी असं काहीतरी बिझी शेड्यूल ठेवलं पाहिजे. जास्त दिवस सुट्टी नको द्यायला लहान मुलांना. खूप त्रास देतात घरी असले की. पडेल ती बॉटल, फुटेल बाळा.
आता तू जेवण करून घे, मी 4 वाजता देणार तुला. आता नाही. मला आत्ताच पाहिजे. ही जेली सारखी. Later that same evening. तर मम्मी आणि मी पटकन आता स्वयंपाकाचं आवरून घेतो आहोत. तोपर्यंत क्रिशा त्रिशा बाहेर खेळत आहेत. अर्णवला कसं हसायला येते. तर अशा प्रकारे चालू आहे उन्हाळ्याची सुट्टी. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.